ओमकार जप करायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. 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 सर्वांनी योगिक ब्रीदिंग करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, उदर श्वसन करायचं, वक्ती श्वसन करायचं, खांद्यात श्वसन करायचं आणि पूर्णपणे डोक्यापर्यंत श्वास घेऊन जायचा. श्वास घ्या. 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 कपालभाती प्राणायाम करायचा आहे. 1 मिनिटात जास्तीत जास्त श्वास मारण्याचा प्रयत्न करा. श्वास घ्या.
श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास बाहेर काढायचा आहे आणि अग्निसार करायचा आहे. जालंधर बंद करायचा आहे. भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. श्वास आत घ्या. सर्वांनी विश्रांती घ्यायची आहे. चला डोळ्याचा व्यायाम करायचा आहे. डोळे विस्परा. सविता मॅडम लाईट लावा. डोळे विस्परा. एका गोष्टीकडे टक लावायचा आहे. एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढच्या 1 मिनिटापर्यंत डोळ्याची हालचाल करायची नाही. डोळे उघडझाप करायचे नाहीत.
थोड्या वेळाने डोळ्यातून पाणी येऊ देत, येत असलं तर येऊ दे. एका ठिकाणी लक्ष केंद्रित करा. डोळे वरती बघा, डोळे वरती बघा आकाशाकडे. खालील बाजूस बघा, डोळे विस्फारलेले. डोळे मिटायचे नाहीत. एका बाजूला बघा, साईडला बघा. दुसऱ्या बाजूला बघा. डोळे गोल फिरवायचे, क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. एका ठिकाणी लक्ष केंद्रित करा. पुढील 1 मिनिटापर्यंत एका ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. नजर हलवायची नाही. एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा. डोळे सैल सोडा. सैल सोडत सोडत गच्च मिटायचे आहेत. हळूवार सैल सोडा. कान पकडा सर्वांनी. कान खेचा. साईडला. वरील बाजूस. कान दुमडा आणि दाब द्या. सैल सोडा. चला मानेचा व्यायाम करायचा आहे. श्वास घेत मान पाठीमागे, श्वास सोडत मान पुढे. साईडला मान सोडायची. श्वास घेत मध्ये यायचं, परत श्वास सोडत साईडला जायचं. साईड टर्न.
मान खेचा, एक हात वरती घ्या, सैल सोडा, दुसरा हात वर घेऊन खेचा, वरील बाजूस, खालील बाजूस, एक हात साईडला लावा. या पद्धतीने मान दाबायचे, दाबा. हात काटकोनात घ्या वरती जास्तीत जास्त, दाबा. दाबून स्थिर राहायचं आहे. दुसऱ्या बाजूला ठीक आहे. खांद्याचे व्यायाम करायचे आहेत. खांदे वर खाली, पुढे पाठीमागे, गोल फिरवा, उलट, दोन्ही हात खांद्यावरती घ्या, पुढे पाठीमागे, वर खाली, वर खाली करा, वर खाली. चला वरती दाबून धरा, दोन्ही हात वरती जाऊ देत, तिथं स्टॉप करा. कंबरेतून वरती खेचा बॉडीला. येस. समोर हात घ्यायचा, एक वर एक खाली. देशमुख मॅडम, या पद्धतीने एक खालचा पण ओढा खाली, खालच्या बाजूला असा खेचा. बरोबर. दोन्ही हात खेचायचे, एक इथे एक्सपांड होते बॉडी. चला गोल फिरवा, हात समोर घ्या, पूर्ण समोर घ्यायचा असा. दोन्ही कॉर्नर एकमेकाला चिटकून जायला पाहिजे. उलट, विश्रांती घ्या. चला एक हात आपल्या स्कॅप्युलरला पकडायचा, खालून पकडा. पाठीमागचा जो खांद्याचा भाग असतो, मोठे हात पकडा. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडा, जास्तीत जास्त श्वास सोडा आणि जास्तीत जास्त श्वास घ्यायचा, छाती भरायची, हात ढिल्ला सोडायचा नाही. श्वास सोडा, श्वास घ्या, ठीक आहे. पूर्ण पाठीला, पूर्ण पाठीमागून पकडा, दुसरा हात पण पकडा. छाती एक्सपांड झाली पाहिजे आपली. श्वास घ्यायचा आहे, घ्या श्वास, दीर्घ श्वास घ्या. हात ढिल्ले सोडायचे नाही, हात तिथंच धरायचे. चला श्वास सोडा, ठीक आहे. हात समोर घ्या, खेचा बोटा आपल्याकडे, बोटे आपल्याकडे खेचा. खालील बाजूस, साईडला, आतल्या बाजूस, मोठी आवळा,
सैल सोडा. हात असे घ्या, झाडा हात. चला दोन्ही हात असे धरा. ठीक आहे, एक हात वरती घ्या, कोपऱ्याला पकडा, हात खेचा. खेचा, स्थिर राहायचं तिथं. चला दुसरा हात पकडा. समोरील बाजूस. दुसरा हात. चला सर्वांनी उभा राहा, कमरेचा व्यायाम करायचा आहे. कंबर पुढे पाठीमागे. प्रतिभा व्हिडिओ चालू कर. साईडला. गोल फिरवा. उलट. हात साईडला घ्या. टर्न व्हायचा आहे, टर्न. चला जास्तीत जास्त टर्न व्हा. पाय तिथंच ठेवायचे आहेत, पाय हलवायचे नाही. कमरेतून ट्विस्ट करायचं आहे. स्थिर राहा तिथे, स्थिर राहा. चला समोर या, पुन्हा दुसऱ्या बाजूला. टर्न व्हा जास्तीत जास्त. पुन्हा समोर या. चला एक हात असा बेंड करायचा. टर्न व्हा आता पूर्ण. चला दुसरा हात दुसऱ्या बाजूला. पुन्हा आता हे कंटिन्यू करायचं. करा. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात करायचे. दोन्ही हात समांतर करा. क्षीरसागर मॅडम कंटिन्यू कंटिन्यू. दोन्ही हात समांतर जाऊ दे आणि बॉडी टर्न होऊ दे. पाठीमाग बघायचा आहे, चेहरा समोर नको. करा. यस. चला हात वरती घ्या, हात वर घ्या. साइड बेंडिंग. स्थिर राहा तिथंच, वरती या. चला साइड दुसऱ्या बाजूला. साइड बेंडिंग, स्थिर राहा. चला समोरील बाजूस या. कमरेतून वाकायचं आहे, पाय ताट पाहिजेत. चला स्थिर राहा तिथं, स्थिर राहा. हात वरती काटकोनात घ्या. देशमुख मॅडम हात वरती घ्या आणि डोके खाली सोडा, कमरेच्या भागापासून खाली. येस. चला सविता मॅडम करा. व्हेरी गुड. चला अजून खाली जा, खाली जा. हा आता हाताकडे बघा सर्वांनी, हाताकडे बघा. येस. चला तसंच जायचंय. जमिनीला हात टेका, गुडघे ताट, गुडघे ताट. व्हेरी गुड. ओके. तसंच वरती या परत काटकोनात. हळूहळू वरती या. चला बॅक बेंडिंग.
करा, स्थिर राहा तिथेच, स्थिर राहा. व्हेरी गुड. चला, आसन सोडायचं आहे. एक पाय वरती घ्या, वरती खेचा. बॅलन्स करायचा आहे. दुसरा पाय खेचा. चला, क्रॉस पाय खेचायचा आहे. दुसरा पाय. पाठीमागे बाजूस. दुसरा पाय. चला, आता थोडासा पायाचा व्यायाम सांगतो. जो पाय आहे हा पुढे पाठीमाग करायचा. या पद्धतीने दिसतोय ना सगळ्यांना? करा. चला, दुसरा पाय. आता पाय असा पाठीमाग बोटेची टेकवायची. टेकवा, गोल फिरवा. एकदा क्लॉकवाईज तर दुसऱ्यांदा अँटी क्लॉकवाईज. एका बाजूला आता बोटे टेकवायची, एका बाजूला दाबा असा साईडला. पहिल्यांदा बाहेरच्या बाजूला दाबा, आतल्या बाजूला दाबा, टाच आतल्या बाजूला घ्या. चला, दुसरा पाय घ्यायचा आहे, गोल फिरवा. बाहेरच्या बाजूला दाबा, आतल्या बाजूला दाबा. तर दुसरं एक, आपली जी भिंतीचा भाग असतो बघा, भिंतीला असा वरती उभा लावायचा पाय. दिसतोय का सगळ्यांना? एकच मिनिट. हे बघा, अशा पद्धतीने पाय लावायचा. आणि वरती उभा राहायचं. ताट करायचा पाय, भिंतीकडे यायचं इकडं, अशा पद्धतीने. बघा, आपल्या पेंढरीचा भाग जो आहे इथं, तो ताण पडतोय. करा. चला, दुसरा पाय या पद्धतीने लावायचं. हे बघा, खेचा, वरती जायचा प्रयत्न करायचा. पेंढरीच्या भागाला ताण पडतोय. ठीक आहे, ओके. चला, सर्वांनी आता बसून घ्यायचं आहे. बसून घ्या. आजच्या पुरतं आज बास करूया. आजचा आपला समारोप करायचा आहे. आपणा सर्वांना एक अर्धा तास आहे. प्रत्येक जण जे काही महिनाभर झालेला आहे, आपण प्रत्येक जण बोलू शकता. जे काही उपक्रम झाले आहेत, जे काही आसनं शिकवलेत किंवा वेगळे पण काही जाणवले, माझ्याकडनं काही चुका असतील तर त्याही सांगा. म्हणजे पुढच्या वेळी मला ते भरून काढता येतील. कोण सुरुवात करताय? देशमुख मॅडम. बोला मॅडम. हा, अनम्यूट केले. हा सर, गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? सगळ्यांचे आवाज चालू केला तरी काय अडचण नाही आता. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. हा सर, एक तर मला दम्याचा त्रास आहे आणि
मी असं कुणाकडून नीट प्राणायाम शिकले नव्हते, म्हणजे 1-2-3 आसनं तेवढी शिकलेली होते, पण ज्याला आपण शास्त्रशुद्ध प्राणायाम म्हणतो तो असं शिकलेले नव्हते. तर तो शिकल्यापासून मला खूप फरक जाणवतोय, कारण पावसाळ्यात मला जास्त त्रास होतो हवेचा, हिवाळ्यात पावसाळ्यात जरा. तर ते आता त्रास कमी जाणवतोय प्राणायामामुळे. दुसरी गोष्ट अशी की व्यायाम करायला एकतर वेळ आम्ही काढत नाही आणि व्यस्त दिवसभर शेड्यूल असते, सतत काहीतरी समोर दुसरी कामं दिसली की बायकांचं कसं असतं की ते करत बसतात, स्वतःसाठी वेळ द्यायला होत नाही. त्या मानानं आम्ही हा महिनाभर काढलाय. मध्ये काही चुकवलं पण ते पण असंच प्रॉब्लेम वेळ काढला त्यामुळे शरीर जे आहे जे एकदम हे झालं होतं, जसे व्यायाम नसल्यामुळे त्याला म्हणजे काहीच व्यायाम नाही, शरीर अजिबात लवचिक नव्हतं. ते आता लवचिक झालंय. तर आता हे कंटिन्युअस राहावं, म्हणजे आम्ही करावं, त्यात आमचाच भाग जास्त आहे कंटिन्युटी राखण्याचं. ते तेवढं केले जावं असं वाटतं आणि तुम्ही खूप छान पद्धतीनं घेतलं. तुमच्याकडं काय चुका वगैरे काही नाहीये, कारण तुमच्याकडच्या चुका काढायला मुळात आम्हाला काहीतरी यायला पाहिजे त्यातलं, ते काय आम्हाला येतच नाहीये. पण तुम्ही जे शिकवलं ते अतिशय मन लावून शिकवलं, हे सगळ्यांनाच जाणवेल. वेळ देऊन शिकवलं आणि मनापासून शिकवलं, म्हणजे की पहिल्यांदा जास्त होते, नंतर कमी झाले, तरी तुमच्यात काही कमी जास्त झालं नाही. म्हणजे पार्टिसिपंट कमी झाले म्हणून तुम्ही काही द्यायचं कमी केलं नाही. पूर्णपणे जे काही तुमच्याजवळ ज्ञान होतं ते सगळं तुम्ही देण्याचा प्रयत्न केलात. मी खरं तर या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आज धन्यवाद देऊ इच्छिते, की इतका वेळ महिनाभर तुम्ही काढलात आणि अगदी 6-7 वर पार्टिसिपंट आले तरी तितक्याच उत्साहानं आणि प्रामाणिकपणे जे काही देता येतील ते सगळं खरं तर हे अतिशय चांगल्या एक विद्यार्थी समोर जरी असला तरी त्याला तितक्याच म्हणजे तेवढंच सगळं आपण द्यायचा प्रयत्न करतो, हे एक शिक्षकच करू शकतो. मी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देते. थँक्यू मॅडम. आणखीन कोण? सविता मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. पहिल्यांदा सर मी आपल्या संस्थेचे अधिकारी पदाधिकारी असतील त्यांचे आभार मानू इच्छिते, कारण हा प्रोग्राम सुरू करायला थोडासा त्यांनी पण तुम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर संयोजक आहेत, त्या संयोजकांना पण मी धन्यवाद देते की त्यांनी सुद्धा म्हणजे खूप काही वेगळं करावं ह्या हेतून हे नियोजन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमचं धन्यवाद सर, तुम्ही स्वतःचा 1 तास वेळ आमच्यासाठी काढून आमच्याकडून खूप काही वेगळं करून घेतलंय आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो मानसिक असेल किंवा शारीरिक असेल खूप छान झालेला आहे. अगदी सूक्ष्म व्यायामापासून तुम्ही सुरुवात करून मेंटली जो आमच्यावरती महिलांच्यावरती जो ताण येतो तो पूर्णपणे कमी केलेला आहे आणि रिलॅक्स म्हणजे महिन्याभरात एवढं रिलॅक्स वाटते की खूप छान वाटते आता. तुमचे व्यायाम असे आहेत सर की त्या पार्टला पूर्णपणे फ्लेक्झिबल करून टाकलेला आहे तुम्ही आणि आता एवढा उत्साह वाटतोय की खूप वेगळं अजून आपण करू शकतो हे वाटतं. आणि ह्या वयात सर्वसाधारण महिलांचं कसं असतं, जाऊ दे आता कधी करायचं आणि अजून काय आहे त्याकडे जास्त कल असतो. पण त्यासोबत स्वतःसाठी वेळ काढून काहीतरी वेगळं करून स्वतःकडे लक्ष देऊन अजून आपण तेवढ्याच हिरीरीनं पुढे काहीतरी करायचंय ही एक भावना सर मनामध्ये जागृत झालेली आहे तुमच्या या ट्रेनिंग मध्ये. तर मला फक्त एवढं असं वाटतं की हे नेहमी कंटिन्युअस राहावं आणि आम्हाला पण तेवढा वेळ सकाळ सकाळी काढायला मिळावा आणि आमच्याकडून काहीतरी वेगळं तुम्ही करून घ्यावं, अजून व्यायाम चांगले आमच्याकडून करून घ्यावेत, एवढंच मला फक्त तुम्हाला सुचवायचं आहे. आणि धन्यवाद सर, तुम्ही खूप छान करून घेताय आणि इथून पुढच्या अनेक लोकांनी जॉईन व्हावं असं मला पण वाटतंय, कारण बऱ्याच लोकांना मी रात्री मेसेज टाकलेले आहेत, बरेच लोक मला सांगितलेत की आम्ही जॉईन होऊ म्हणून. तर सर आपण कंटिन्युअस ठेवावं एवढी एकच माझी इच्छा आहे आता. ठीक आहे. आपण एक 3 ते 4 दिवसात मी हे करतो. आपण साधारणपणे एक 5 तारखेपासून माझ्या डोक्यात आहे, एक 4-5 दिवस जाऊ देत आणि 5 तारखेपासून आपण चालू करू.
तिथं कॉलेजचं आणि तिथं हे होणार नाही, फक्त वैयक्तिकरित्या मी घेतलं जाणार आहे ते. हा सर. हॅलो सर. आणखीन म्हणजे परस्परांनी तुमचे फोन नंबर्स मागितलेत, मी दिलेत सर बऱ्याच जणांना फोन नंबर, तुमच्याशी ते कॉन्टॅक्ट. हो, मी मेसेज तुम्हाला टाईप करून मॅडम पाठवतो, गुगल फॉर्म पाठवतो तयार करून, आणि त्यानंतर मग तुम्ही ज्यांना पाठवायचं त्यांना तुम्ही पाठवू शकता. हा बोला मॅडम. सर मला काय वाटतंय की आपण नेहमी बघतो तर हे रोज 1 तासभर जरी घ्यायचं म्हटलं तरी याला डाटा खूप जातो. तर आपल्याला कामासाठी सुद्धा खूप डाटा लागत असतो. त्यामुळे डाटा पुरता जो काही खर्च येतो तो मिनिमम आकारावी असं सुचवते. हो मॅडम. हो नक्कीच. कारण थोडंसं काय होतंय, झूम पॅक साठी आपल्याला पॅक मारावाच लागतो, त्याशिवाय आपल्याला झूम चालणार नाही. कारण हे मला प्रत्येकावर लक्ष ठेवता येणार नाही. जर गुगल मीट किंवा इतर प्लॅटफॉर्म वापरलं तर त्यावर असं शक्य नाही. गुगल मीटचं मी बघितलं तर इतके व्हिडिओ एकदम चालू होत नाहीत, आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही किंवा लक्ष ठेवता येत नाही. आणि ह्यामध्ये ज्या काय फॅसिलिटी आहेत त्या फॅसिलिटी त्या गुगल मीटला मिळत नाहीत. त्यामुळे झूम पॅकसाठी मिनिमम 100चं लिमिट असतं. आपल्याला 25 लोक जरी झाली तरी काय अडचण नाही. आणि 100 लोकांमध्ये 100 लिमिट असल्यामुळे 1500 रुपये 1540 रुपये काय तर त्याला पॅक खर्च आहे. म्हणजे 1300 रुपये पॅक, आणि जीएसटी वगैरे टॅक्स वगैरे धरून 1560 रुपये होतं. आणि त्याचबरोबर जो डाटा जो आहे इंटरनेट वापरायला, माझ्याकडे जे डोंगल आहे मी दाखवलंय, हे जे डोंगल आहे याला रोज 2 GB डाटा संपतो माझा. कारण मी होस्ट असल्या कारणानं 2 GB आरामात संपतं. तुमचं कमी संपतं तुम्ही होस्ट नसल्यामुळं. मी होस्ट असल्यामुळे माझ्याकडे सगळे ह्या गोष्टी होतात ना, त्यामुळं 2 GB डाटा संपतो. त्याचबरोबर मला मोबाईलही जोडायला लागतो. एक लॅपटॉपला हा डोंगल जोडतो मी, आणि मोबाईलचं नेट मोबाईलसाठी वापरतो. ते तुम्हाला कळण्यासाठी, म्हणजे अशा पद्धतीने 2 ठिकाणी मला इंटरनेट वापरायला लागतं. मोबाईलला जवळपास 1 GB पर्यंत ते खर्च होतं. मग अशा पद्धतीने हा एक खर्च आहे. आणि मग मिनिमम लोक 25 जरी झाले तरी मग प्रत्येकी जरी 200 रुपये प्रत्येकाने दिले तर मला हा सगळा खर्च बरोबर त्यामध्ये मॅनेज करता येतो. तर मग आपण बघूया. ठीक आहे, पुढे अजून कोण बोलताय? जरा थोडंसं झालेले उपक्रम, झालेले आसन, त्या आसनामधून मिळालेले फायदे, ह्या जरा गोष्टी आणि कोण कोण सांगते बघा. आचार्य मॅडम बोलताय? येस. थँक्यू सो मच सर. किती छान वाटले फुल मंथ, आणि किती वेगळे शिकवले. ते वॉल योगा, ते चेअर योगा, मला खूप आवडले ते सगळे. आणि अगदी असं मला खाली न बसता पण करू शकते सूर्यनमस्कार, ते सगळे मला ट्राय केले, खूप छान वाटले. आणि स्पेशल थँक्स टू कविता सुल्यान, त्यांनी सांगितले मला म्हणून मी तुम्हाला जॉईन केले. येस. खूपच छान वाटले, सगळ्यांना भेटून, फ्रेंड्सना पण छान वाटले. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. बदल काय झालेत तुमच्यात आतापर्यंत, काय जाणवलेत? नाही, मला भीती वाटत होते, मी म्हणजे एक्सरसाइज करू शकते का नाही, पण ह्या महिन्यात मी खूप करू शकते. विदाउट खाली बसायचं किंवा तसंच करू शकते. चेअर, सूर्यनमस्कार सगळी छान वाटले सर. येस. मला पण छान वाटलं मॅडम तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. आपण पर्सनली भेटायचे आता सगळे. बरं वाटलं. कॉलेज चालू झालं की एकदा आपण सगळेजण भेटूया. स्पेशल क्लास आपण कॉलेजमध्ये घेऊ. हो सगळ्यांना भेटून नवीन किती लोक ओळख झाले, छान वाटले. चला, मुमताज मॅडम. नमस्ते सर. नमस्ते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कन्या महाविद्यालय दिनी मिरज एज्युकेशन सोसायटी कन्या महाविद्यालय योग प्राणायाम शिबिर 1 झालं सुरू आहे. त्याचे आयोजन सरगर सरांनी केलं. त्याचबरोबर कार्यक्रम चालू कंटिन्यू ठेवण्यासाठी आपला सपोर्ट म्हणून लाभलेले SS कुलकर्णी मॅडम, त्यांचे मी प्रथम धन्यवाद देते दोघांनाही. कारण हा योगा प्राणायामचा जो वर्ग आहे सुरू, ते सहजासहजी कुठं आपल्याला असं फ्री मध्ये मिळणार नाहीये. सरांनी आपल्याला खूप काही असं भरपूर सांगितलेलं आहे की जेणेकरून स्टार्टिंग वॉर्मअप पासून ते नमस्कार पर्यंत सरांनी सगळं पूर्ण आपल्याकडे योग क्रिया करून घेतलेल्या आहेत. तर मला आवर्जून सांगावं लागतं की सरांनी असं कोणताही स्वार्थ मनात न ठेवता त्यांनी सगळ्या योगासने, प्राणायाम, योगिक क्रिया वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर असं करून दिलेल्या आहेत.
प्रथमतः मी ते मनपूर्वक आभार मानते आणि मैत्रिणींनी वगैरे पण चांगल्या प्रकारे सरांना कोऑपरेट करून त्यांनी योगासन सरांनाही दाखवली आणि काही जरी आमच्या चुका वगैरे असल्या सर आम्हाला सांगितले त्याबद्दल तेही खूप चांगलं. पण त्यापेक्षा आपण आसनं जरी चुकले असली तरी सरांनी आमच्या ते परत परत करून घेतलीत आणि परत करून घेण्या अगोदर पण सरांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये ती योगासनं करून दाखवून मग आम्हाला ती कृती करावी लागली आणि केली सुद्धा आम्ही आणि त्याच्यामध्ये काय चुका जरी असल्या ते आवर्जून सांगायची सुद्धा आम्हाला. आणि खरंच सरांचं एक करण्यासारखं आहे की त्यांनी जरी आम्ही कोणी जरी मैत्रिणी म्हणजे ह्या ग्रुपमध्ये असलेल्या योगा वर्ग सहभागी मैत्रिणींनी कोणताही जर आसन व्यवस्थित जरी तर ते आवर्जून त्यांना रेटिंग द्यायचे की हा खूप छान, व्हेरी गुड असं. कारण त्या गोष्टी बोलल्यामुळं करणाऱ्याला पण खूप छाटायचं इमिट करायचे जरी चुकलं असलं तरी. ती गोष्ट एक सरांची मला खूप आवडली आणि जरी आम्ही पार्टिसिपेट 15 वरून जरी 6 जरी आलो असलो तर सरांनी आपली कमतरता कुठे भासू दिली नाही. एक एकदा आमच्याकडूनच कमी भासायचं की योग क्रिया आम्हाला करता यायची नाही, पण सरांनी शेवटपर्यंत आमच्या करून दिलं. पहिल्यापासून ते आता 23-24 दिवस व्यवस्थित अगदी कोणतंही आणि असं स्वार्थ न बाळगता व्यवस्थितरित्या आमच्याकडून करून घेतलं आणि आम्हाला करायलाही सांगितले. नवीन नवीन योगासनाची माहिती सुद्धा सांगितली जेणेकरून आम्ही ती ऐकली पण नव्हती. जसं की जलनेती, नवली प्राणायाम, नवली नेती वगैरे किंवा सूत्रनेती वगैरे या सगळ्या त्राटक क्रिया वगैरे या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या आणि स्टार्टिंग पासून ते एंड पासून मुद्दा मी आवर्जून तुम्हाला अजून सांगेन की सरांनी कोणकोणती आसनं घेतलेत. कदाचित मला जसे रिमाइंडर होते मी तशी लिहिले आहेत. फक्त एक सरांना पण थोडं वाटेल की जेणेकरून त्यांनी आम्हाला यामध्ये एवढं पूर्ण सगळं काही शिकवलं. मला विश्वास बसत नाही. काल सरांनी मेसेज टाकला होता वरती की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला काय वाटलं किंवा काय काय झाले योगासने त्याबद्दल तुम्ही बोलायचं. त्यासाठी मी हे सगळं पूर्ण लिहून दिलं आणि तुम्हाला थोडं सांगते मी की पहिल्यापासून त्यापर्यंत सरांनी व्यवस्थित कमी भरपूर काही सांगितले पण मला थोडं आठवतं तेवढं मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि सांगते का स्टार्टिंगला सरांनी आपल्याला वॉर्मअप वगैरे सगळ्यांची करून घेतली. जमिनीला पाठ टेकून करायचे असतं, परत पोट टेकून करायचे असणं, हातावरील आसनं, गुडघ्यावरील किंवा पायावरील, डोक्यावरील आसनं ही सगळ्या प्रकारची आसनं सर करून घेतलीतच. त्याच प्रकारे आपल्याकडून मुद्राबद्दल त्यांनी माहिती सुद्धा सांगितली सुरुवातीला. परत योग मुद्रासन करून घेतले. स्वस्तिकासन काय आहे, गर्भासन काय आहे, त्राटक, कपालभाती, सूत्रनेती, नवली नेती किंवा जलनेती याही सुरुवातीला आपल्याला त्याच्याबद्दल माहिती सांगून का असणार किंवा ह्या करताना परफेक्ट मार्गदर्शन असल्याशिवाय करू नये याही गोष्टींचं त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच प्रकारे वृक्षासन, त्रिकोणासन, उष्टासन, मर्कटासन, शलभासन, ताडासन, पर्वतासन, वज्रासन, अष्टांगासन, बुधासन, अर्धउष्टासन, पश्चिमोत्तासन, शवासन, सर्वासन, चक्रासन, मंडूकासन, त्याचबरोबर पादहस्तासन, सेकंदासन, उत्तान पादासन, पवन मुक्तासन, अर्धहलासन, शशंकासन, भद्रासन, कटिचक्रासन, अग्निसार, ध्यानधारणा, भ्रामरी प्राणायाम, नाडी शोधन, योगी श्वसन, शितली प्राणायाम अशा अनेक प्रकारची योगासने त्यांनी आम्हाला करून दाखवली आणि आम्हाला करायलाही सांगितली. परत भरपूर अशा गोष्टी खूप काही त्याच्याकडे शिकण्यासारख्या आहेत पण वेळेअभावी आम्ही शिकू शकलो नाही आणि काही वेळेला आम्ही सहभागी झालो काही कारणास्तव होता आलं नाही तरी त्यांनी आम्हाला खूप छान कोऑपरेट केलं आणि शेवटपर्यंत स्टार्ट टू एंड पर्यंत आम्हाला इथपर्यंत व्यवस्थित योगाचं मार्गदर्शन केलं. आणि सर्वात छान म्हणजे कौतुकाची बाब म्हणजे मला चंद्र नमस्कार हा आहे माहित नव्हता पण सरांच्याकडून तेही मला शिकायला मिळालं. त्याबद्दल सरांचे धन्यवाद देते. आणि योग ही योग ही भूमिका करायची नसते तर ते आपल्याला शरीरातून गुण आणायचे त्यामध्ये प्रसन्न क्रमांकाचा योग करू शकतोय. त्यानंतर प्राणायामामध्ये पण प्राणायाम करताना पण खूप लक्षपूर्वक करावं लागतं, मन शांत ठेवायला लागतं. परत एकदा तरी याच्यामध्ये मला खूप छान वाटलं तर ते म्हणजे शवासन. शवासनामध्ये सगळे थकवा काय जे असेल तर त्या सगळ्या गोष्टी तिथे थांबतात आणि एक छान आपलं शवासनामध्ये प्रत्येक रोज 10 ते 15 मिनिटं सर घ्यायचे आणि ते सांगायचे पण कधी कधी म्युझिक पण लावायचे. त्यामुळे असं वाटायचं की सर आमच्यावर हिप्नोटिझम करायला लागले काय असं वाटायचं पण नाही पण एकंदरीत असं झालं की जे म्हणजे आपण आपल्याकडे लक्ष केंद्रित करू शकतोय. लक्ष केंद्रित केल्याने माणसाला प्रसन्नता जाणवते, मन शांत होते आणि काही गोष्टी करण्यासाठी उत्साह निर्माण होतो आणि आपलं आरोग्य ही चांगलं लागतं आपल्याला. रोग विकार जे आहेत ते दूर होतात.
पण माझ्या मैत्रिणींना एक सजेशन सांगेन की मी रोज एवढं 1 महिना आपल्याला फ्री सांगितले, तर वेळात वेळ काढून एका दिवसामध्ये 1 तास काढून सर्वांनी ही प्राणायाम योगासने करावी. फक्त व्यायाम केल्यामुळे व्यायाम होतं असं नाहीये. त्याच्या जोडीला योगासने, प्राणायाम पण केली पाहिजेत आपण. खूप काही सरांनी आपल्याला एका महिन्यामध्ये भरपूर सांगितलेलं आहे. मीही तुमचा वेळ घेते की एवढं महिनाभर झालेल्या सगळ्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करते. कुणाला आवडेल, कुणाला नाही. पण एकंदरीत मी माझं मत आणि मला संधी दिली म्हणून बोलते. त्यामुळे आणि थँक्यू मॅडम. आणि एक सांग म्हणजे मी हे माझ्या सगळ्या मोठ्या बहिणी आहेत, पण मला वाटतं की एवढे सगळे म्हणून तर मला वाटते छोटी आहे मी यांच्या झाले मला पार्टिसिपेट करून घेतील की नाही, पण त्या प्रकार झालाच नाहीये. सगळे एकदम सगळ्या एकमेकांना कोऑपरेट केले आणि आवर्जून म्हणजे मला ह्या मैत्रिणीमध्ये एक गोष्ट चांगली जाणवली. ह्या जरी वयाने मोठ्या असल्या, शरीराने जरी मोठ्या असल्या, मनाने जरी मोठ्या असल्या, सगळ्या गोष्टीतून मोठ्या जरी असल्या, तर ह्या धडपड योगासने करण्यामध्ये किती व्यवस्थित आहे आणि किती प्रयत्न करतात हे. मग आम्ही का नाही करू शकत? ही एक चांगली गोष्ट त्यांच्याकडून मला जाणवली आणि ह्यांच्यामुळे पण एक थोडी प्रेरणा मिळेल की आपणही काहीतरी केलं पाहिजे. कारण एवढं हे घर सांभाळून, संसार सांभाळून, मुलं सांभाळून ही मैत्रिणी लोक करतात इथं, मग आपण अजून तरी काय नाहीये. त्यामुळे हे करण्यात काय हरकत नाहीये. त्यामुळं हे पण त्यांच्याकडून चांगलं दाखवलं. आणि सरांचं एक वैशिष्ट्य सांगते की पूर्ण महिन्याभरामध्ये त्यांनी जे काही उपक्रम वगैरे आणून राबवले, त्यामुळे त्यांनी जरी योगासने नाही लिहिली तरी आम्हाला सुचवायची की तुम्ही योगासने करा. आणि त्याचबरोबर त्यांनी असं मोकळं बसायला दिले नाही. मला काही कारणास्तव ती उपक्रम करली नाही, तो प्रश्न वेगळा. पण माझ्या मुलींनी तरी सगळ्यांनी सहभागी आवर्जून करून उत्साह दाखवला. जेणेकरून झाड वगैरे लावणे, वृक्षारोपण वगैरे करणे, घराची स्वच्छता करणे किंवा रांगोळी काढणे आवर्जून. मी तर अक्षरशः असं ठरवलं होतं की रांगोळी इकडे आमच्याकडे लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रांगोळी येत नाही, पॉसिबल धडपडले तरी पण नाही झालं माझ्याकडून शक्य. मी शेवटी पिठाची रांगोळी काढायचं म्हणून ठरवलं होतं आणि विचार केला थोडा वेळ, अरे पीठ नास खराब होणार, त्यापेक्षा आपण त्या पिठामुळं कुणाच तरी पोट भरू शकतं, मग कशाला विनाकारण आपण ते पीठ खराब करायचं किंवा डाळी वगैरे काय. मी तेच ठरवलं त्यामध्ये, पण तुम्ही नाही केलं. कारण एकाच भरू शकतं करायचं. सॉरी, मी या उपक्रमामध्ये सहभागी नाही शकले. वृक्षारोपण म्हणा, रांगोळी म्हणा किंवा स्वच्छतामध्ये काही कारणास क्षमा असावी. तुमचे प्रयत्न सर खूप खूप आहेत, त्याबद्दल धन्यवाद सर. खूप घेतला मी तुमचा. त्याच उपक्रमी सदैव आम्हाला मदत वगैरे केली. कुठल्याही कारणात योग प्राणायामध्ये तर आम्ही अवश्य मदत घेऊ. आणि या पूर्ण महिन्यात जी काही योजने तुम्ही शिकवलेल्या आहात काढून करण्याचा. आणि मी तुम्हाला एक माझं मत सांगते की शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत एक काल फीडफॉर्म मध्ये मी पण तुम्हाला दिलेला आहे हे. त्यामध्ये एक 6 महिन्याचा काहीतरी कोर्स आहे. तोही तुम्हाला वेळ मिळाला तरी विद्यार्थ्यांना किंवा माझे आजी विद्यार्थी गृहिणी वगैरे आहेत त्याही त्यात इन्व्हॉल्व होऊ शकतात. असाही तो एक कोर्स आहे. त्यामध्ये तोही उपक्रम तुम्ही चालू करा, हरकत नाही. एवढं सगळं फ्री मध्ये तुम्ही सर व्यवस्थित एकदम केलेलं आहात, तर त्याचं रेटिंग तुम्हालाही मिळावं अशी आशा आहे. त्यामुळे सर मी तुम्हाला ती एक विनंती करते की चालू करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. त्याचबरोबर मानसी मॅडम आणि देशमुख मॅडम यांचंही खूप कौतुक करते की त्यांनी त्यांचं कामाचं एवढं व्याप नसला तरीही आवर्जून मिळेल तेव्हा त्यामध्ये इन्व्हॉल्व केले. आणि अजून एक प्लस पॉईंट म्हणजे उत्साह येणार सांगू नये, पण सरांनी स्टार्टिंगला पहिलं 2-3 दिवस झाल्यानंतर योगा करण्यासाठी म्हणजे साईडला म्युझिक लावला आणि आम्ही सगळे डान्स करतो. काही त्रुटी काही वगैरे मला जरी शिकत असलो तरी गोष्टी करणं आम्हाला जमल्या नाहीत, पण तरी यामध्ये एक विचार घेतला. शेवटी आपण गुरूंच्याकडून काहीतरी शिकतोय म्हणजे विद्यार्थीच पडतोय. त्यामुळे कुठल्या तिची लाज न बाळगता, कुठल्या गोष्टीचा मतभेद न मनामध्ये बाळगता गुरु आदेश देत आहेत तर आपण क्रिया केलेली चांगली. कारण ते सांगतायत म्हणजे आपल्या शरीरासाठी आपल्या फायद्यासाठी सांगतायत. लोक बोलतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन जर आपण थांबलो कधीच आपल्यामध्ये प्रगती होणार नाही, एवढं मात्र नक्की जाणवलं याच्यामध्ये. त्यामुळं जरी काय जरी झालं असलं तरी पण सरांच्याकडून खूप काही या महिन्यामध्ये शिकायला मिळाले. तरीही मी तुमचे एक 10-15 मिनिटं घेतले, मनापासून सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ज्या सगळ्या महिन्याभराच्या गोष्टी होत्या त्या सांगण्याचा प्रयत्न थोडक्यात केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद माझे मनोगत थांबवते. धन्यवाद आणि मॅडम थँक्यू. खूप छान सांगितलं तुम्ही. थँक्यू. क्षीरसागर मॅडम. सर हा बोला.
बोला मॅडम बोला. हा, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. हा, आपल्या कन्या महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. पण आता हा जो योगा आणि प्राणायामाचा जो शिबिर आयोजित केलं त्याची माहिती मिळाली मला मैत्रिणीकडूनच, आणि याचा फायदा चांगला झाला आहे. कारण कित्येक दिवस मनात होतं की योग शिकायचं किंवा शिबिर जॉईन करायचं, पण बाहेर जाऊन करणं काय ते जमत नव्हतं. पण कॉलेजने ही संधी दिली, त्याबद्दल कॉलेजचे संयोजक आपले प्राचार्य यांचे सुरुवातीला मी आभार मानते. त्याचबरोबर या शिबिराच्या माध्यमातून मला जे माझ्या शिक्षिका होत्या, माधुरी मॅडम, पाटील मॅडम, या सुद्धा भेटल्या. कारण एवढं लांब असल्यामुळे सतत काही जाणं किंवा कॉलेजला जाणं ह्या व्यापातून काही जमत नाही. पण या माध्यमातून या मैत्रिणी सुद्धा भेटल्या किंवा मॅडम भेटल्या. आता या शिबिरातून ज्या काही आसनं घेतली किंवा आताच संपूर्ण उल्लेख केला त्या पद्धतीनं वेगवेगळी आसनं घेतली किंवा प्राणायाम घेतले. मला सुद्धा काही थोडा संधिवाताचा त्रास चालू होता, पण सुरुवातीला मला वाटायचं की हात दुखायचे किंवा काही आसनं करताना त्रास व्हायचा, परंतु सर जेव्हा ते प्रेरणा द्यायचे, तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जमेल, तेव्हा ते हळूहळू प्रॅक्टिसने आता बरेच आसनं ही चांगल्या पद्धतीने जमतात. किंवा आता हे संपूर्ण केल्यामुळे शरीरामध्ये थोडीफार लवचिकता वाढलेली आहे पहिल्यापेक्षा जर बघितलं तर याच्यात सुधारणा झालेली आहे. त्याचबरोबर आपण जे शवासन घेतलं जातं किंवा या प्राणायामामुळे मानसिकता सुद्धा त्याच्यात सुद्धा सुधारणा झालेली आहे की चिडचिडपणा होणं किंवा दिवसभर काही थकवा जाणवणं ह्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा झालेली दिसून येते. त्याचबरोबर सरांनी या कार्यक्रमाअंतर्गत जे उपक्रम घेतले ते सुद्धा स्तुत्य उपक्रम होते. झाडे लावणे किंवा स्वच्छता करणं हे सुद्धा स्तुत्य उपक्रम सरांनी घेतले. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आपण सर्वांनी हे जे आपण उपक्रम महिनाभर घेतले किंवा जे योग प्राणायाम शिकलेलो आहोत ते आपण असंच आपल्या सर्वांकडून कंटिन्यू राहू ही सर्वांना सदिच्छा व्यक्त करते. त्याचबरोबर पुन्हा एकदा आपले कॉलेजचे संयोजक, त्याचबरोबर प्राचार्य आणि माझे सर्व शिक्षक किंवा आपले सर या सर्वांचे मी आभार मानते. माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. पाटील मॅडम, आमच्या मद करमरकर शाळेच्या क्रीडा शिक्षिका ललिता पाटील मॅडम, बोला मॅडम. हा, नमस्कार सर्वांना. नमस्ते. मी ललिता पाटील. मला तुमचेही आणखीन MP कुलकर्णी मॅडमचेही आभार मानायचे, कारण तिने मला सांगितलं त्यामुळं मी हा कोर्स तुमचा जॉईन केला आणि तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीनं योगासनं घेतलेली आहेत. आणि मला खरं तर मला असं एक वेगळे पण जाणवलं की वेगळे एक्सरसाइज म्हणजे मला चेअर एक्सरसाइज आणि वॉल एक्सरसाइज जे होते ते वेगळे, त्याचं म्हणजे मला वेगळे पण जाणवलं आणि त्याचं एक नाविन्यपूर्ण असं मला ते बघायला मिळालं. आणखी तुम्ही ते करून पण घेतलं आमच्याकडून. वॉल एक्सरसाइज मला काही इतके जमले नाहीत, पण चेअर एक्सरसाइज मात्र मला जमले आणि हा वेगळा अनुभव माझ्यासाठी होता. आणि बाकीचे योगासन वगैरे आम्ही करतो वगैरे, पण तुम्ही ते जास्त फायदे वगैरे सहित सांगितले आणि काही चुका असतील तर त्याही दुरुस्त करून घेतल्यात. पण चेअर एक्सरसाइज आणि वॉल एक्सरसाइज हे मला नवीन माहिती आपल्या शिबिरातून मला मिळाली. त्याबद्दल धन्यवाद. आणि परत एकदा सर्वांचे धन्यवाद, जे सगळ्यांचा समवेत मला योगासन करण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. शिरगावकर मॅडम. बोला मॅडम. योगा करताना ना पहिल्या दिवशी म्हणजे आम्हाला जमतंय की नाही असं वाटत होतं,
कारण आमचे स्नायू आतापर्यंत आम्ही कधीच त्रास दिला नाही ह्या स्नायूंना, पण योगामुळं मला इतकं हलकं हलकं वाटतंय आणि जी कंबर आणि पाठ दुखत होती ना, तो कसलाच त्रास नाहीये. आणि योगा केल्यामुळं पूर्ण दिवसभर फ्रेश राहतो काम करण्यात. दुपारी झोप येत नाही, काय नाही. इतकं अरे खूप वा. छान वाटतं आणि खूप छान शिकवलात सर. आणि असं वाटत होतं की सर आमच्या समोर आहेत, आम्ही मोबाईलवर ऑनलाईन नाही करतोय असं वाटतच नव्हतं. कारण सगळ्या चुका तुम्ही सांगत होता की असं नाही, हे बरोबर नाही, हे असं करा, हे सांगत होता. त्यामुळे आम्हाला ऑनलाईन वाटतच नव्हतं की असं वाटत होतं सर समोर उभे आहेत आणि आम्ही करतोय. आणि त्यामुळे आमची जी आसनं झालेत ती अगदी परफेक्ट झालेले आहेत आणि याचा लाभ आम्हाला आमच्या शरीराला झालेला आहे. आणि त्यामुळं मी तुमचं आभार मानते सर. इतकं खूप थँक्यू छान थँक्यू. शिकवलंय. आणि जे त्रास होत होता ना सर, तो त्रास काही मला जाणवतच नाही. पायाचाही जाणवत नाही, पाठीचाही जाणवत नाही आणि कमरेचाही जाणवत नाही. फ्रेश अरे वा. राहतोय, अतिशय फ्रेश. आणि काल मी जॉईन करू शकले नाही, काल मी सोलापूरला गेलेले PhDचा हो तो हो हो प्रोग्रेस. हो, माहित झालं. महत्वाचं मॅडमनी हे सांगितलं, जरी मी तुमच्या समोर नव्हतो, मी माझ्या घरात, तुम्ही तुमच्या घरात, पण इतकं असून सुद्धा मी तुम्हाला समोर असल्यासारखं वाटत होतो. ह्या ऑनलाईनचा खरं तर आपण कशा पद्धतीने वापर करायचा हे एक तुम्हाला नमुना समजून आला असेल. त्यामुळं ह्याचा उपयोग आपण अशाच पद्धतीने करायचा की इवन आता पुढं जर तुम्ही हेच मी जे महिनाभर जे घेतलं आहे, तुम्ही स्वतः क्लास घेऊ शकताय, तुम्ही स्वतः करू शकताय, लोकांना दाखवू शकता. हा ठीक आहे, एखादा असून तुम्हाला पूर्ण जमत नाही, मात्र तुम्ही ती क्रिया सांगू शकताय, कुठंपर्यंत जायचंय, काय जायचंय, बरोबर का नाही? चला ठीक आहे. पुढे कोण? पवार मॅडम थोड्याशा उशीर जॉईन झाल्या पण ऍक्टिव्हली सहभागी झाल्या. बोला मॅडम. एक मिनिट आवाज चालू करा. हा बोला. मी एक दिवस पहिल्यांदा जॉईन झाले, तर मुलांच्या ऑनलाईन टीचिंगमुळे मला नाही राहता येईल. परत 6:30 सुरू केल्यापासून मी राहायला लागले. परत म्हटलं जॉईन करून घेताय का नाही. मग बहीणच आहे माझी, ती म्हणली सर जॉईन करून घेणार आहेत आणि लेट असून पण घेतलं तुम्ही आणि आम्ही कंटिन्यू करत राहिलो. मी फक्त आर्ट ऑफ लिव्हिंगचा केलाय कोर्स, पण तो कंटिन्यू राहत नव्हता. भरपूर फिरते पण वजन काही कमी होत नाहीये सर. तर त्याच्यासाठी तुम्ही नेहमी करून घ्या. आणि तुम्ही बऱ्याचसाच व्यायाम करून घेतल्यामुळे फ्लेक्झिबल पण झाले आणि जो मला पायाचा त्रास होता, म्हणजे सायटिका सारखा प्रकार होता, तो आता कमी झालेला आहे. मग कंटिन्यू केल्यानंतर तो पूर्ण कमी होईल म्हणून मी करते आता. आणि त्यात एक मला म्हणजे असं आपल्या कन्या महाविद्यालयाचे एक आभार मानायचे की आम्ही जरी कॉलेज सोडलं असलं तरी अजून आमची एवढी काळजी आरोग्यापर्यंत घेतय, त्या कन्या महाविद्यालयाच्या पूर्ण टीमचा आभार आहे. आणि माझ्या विद्यार्थिनीच्या आरोग्यापर्यंत काळजी घेते, महत्वाचं म्हणजे, आणि आठवणी ठेवून घेते. सगळ्यात मोठा अभिमान तो आहे मला. आणि आपण कॉलेजला होतो आणि चांगलं आपलं कॉलेज आहे, आपल्याला मॅडम टीचर सगळे चांगले भेटलेत. आणि माधुरी मॅडमनी सगळं हे प्लॅन करून माझ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलंय. आमची खूप इच्छा होती पण संसारातनं काही जमलं नाही. आणि तुम्ही असे गुरु आहात, तुमच्याकडनं बरंच घेण्यासारखं आहे. तर आमचे गुरु जर एवढे डान्स वगैरे चांगले करू शकतात तर आम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे. त्यामुळे तुम्ही रोज घेत जा. समोर नसला तरी तुम्ही जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत करून घेताय, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जे जमत नव्हतं, आम्हाला भीती वाटायची की याचा दुष्परिणाम काय होतील का, करायला धाडस व्हायचं नाही युट्यूब वर बघून वगैरे. पण ते तुम्ही समोर होतात, काय प्रॉब्लेम आला तर आपण सरांशी सॉल्व्ह करू शकतोय म्हणून ते धाडस केलं आणि ते केलं. पण दुष्परिणाम काही नाही, चांगलंच झालंय. आणि शरीर एकदम हलकं वगैरे वाटायला लागले, वजन कमी व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरांचे खूप खूप आभार. तुम्ही रोज नेहमी असं घेत जावा, आमचा सपोर्ट आहे तुम्हाला.
आणि आपल्या टीम तर्फे मी सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू पल्लवी मॅडम. बोला मॅडम. गुड मॉर्निंग. आणि कन्या महाविद्यालय यांचे आभार मानते मी. आणि सगळ्यांनाच मॅडम सर सगळ्यांनाच गुड मॉर्निंग. मी माझं वजन कमी झालं योगा केल्यामुळे, कारण मी कोमट पाणी पिऊन योगा करत होते, त्यामुळे लवकर वजन माझं कमी झाले, हे एक सांगते मी. आणि खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. ते म्हणतात ना, गुरु असल्याशिवाय विद्यार्थी घडत नाही, तशा प्रकारचं झालेलं आहे. आणि खूप खूप छान. आणि खूप सगळ्यांचा आभार. थँक्यू. प्रतिभा बोल बाळा. हा बोल. खूप छान वाटलं सर. पहिल्यांदा असं वाटायचं जॉईन झाल्यानंतर सगळे असे शिक्षक वगैरे, मुली वगैरे कोण स्टुडंट कोण नव्हतं ना, त्यामुळे जरा भीती वाटली. डान्सच्या वेळी मी काही केलं नाही, फक्त बघत व्हिडिओ बंद करून सगळ्यांनी छान केलं. छान व्यवस्थित म्हणजे फ्रेश वाटते. छान वाटायचं म्हणजे काम केल्यानंतर फ्रेश वाटते. वाटते झोप वगैरे येत नाही. मग घरातले वगैरे बोलायचे, तू काही झाडायस का, कशाला करतेस, मी काय केलं नाही, छान वाटते. म्हणजे घरात वगैरे ओरडली 2 म्हणजे आधीच बारीक आहे कशाला करते, छान वाटते म्हणून करते, असं नाही. कंटिन्यू केलं, छान वाटलं. येस. मी पण छान प्रकारे शिकवलं. बघा जरा आता प्रतिभाच्या बोलण्यात एक आलं, घरातले काय म्हणले की तू जाड आहेस का, तू केलं पाहिजेस काय, गरज आहे का. किती चुकीचं बोलणं आहे बघा. किती म्हणजे व्यायामाबद्दल आणि याच्याबद्दल किती गैरसमज आहेत. जे हे गैरसमज खरं तर काढून टाकले पाहिजेत. लोकांना हे कळत नाही की व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी केला जातो, हे चुकीचंच आहे. परत तिला म्हटलं गेलं की तुला काही गरज आहे का. अरे गरज हा प्रत्येकाला आहे. कसं असते, आता आपण तरुण आहे त्यामुळे आपल्या तरुण वयात आपल्याला हे जाणवत नाही, पण जसं वय वाढत जातं त्या वयानंतर आपल्याला व्यायामाचा नक्कीच फायदा होत असतो. जो आता व्यायाम केलेला आहे तो पूर्णपणे शरीर आपलं मजबूत करून त्यावेळेस वयाच्या 40 नंतर आपल्याला याचा फायदा नक्की होत असतो. हे आपण आपल्या पालकांना पटवून देणं गरजेचं आहे. आणि आपण पालक म्हणून पण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण लहान मुलांसाठीही योगाचे कार्यक्रम घेतले पाहिजे, त्यांना व्यायाम शिकवले पाहिजे, त्यांना खेळण्यासाठी ग्राउंडवर सोडलं पाहिजे. तुम्ही शारीरिक शिक्षण जरी म्हटलं तरी बघा, तुम्ही शारीरिक शिक्षण फक्त शारीरिकच हे करत नाही, तर शारीरिक, सामाजिक, बौद्धिक सगळा विकास करतो तो. त्यामुळं जर तुम्ही बघितलं शारीरिक शिक्षणात खेळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. खेळामध्ये अनेक गोष्टी आहेत की या राग, द्वेष, मत्सर काय असतील सगळं तिथं प्रकट करायचे असतात. त्यावेळी ह्याचा फायदा नक्की होत असतो. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयस्क व्यक्तीपर्यंत प्रत्येकाने खेळलं पाहिजे, एक्सरसाइज केलाच पाहिजे. लक्षात आलं. त्यामुळे आपण आपल्या मुलांना, आपल्या नातलगांना ह्या गोष्टी सांगा, नक्कीच सांगा. ओके, धन्यवाद. गरजेचं आहे सर लहान मुलांना हे घेणं, कारण शाळा बंद झाली, सगळे त्यांचे शारीरिक व्यायाम बंद झाले. येस. शाळा आता सगळेजण घरातच आहेत. मुलं आता त्यांना खेळायला ग्राउंड नाही उपलब्ध, ग्राउंडला जाऊ शकत नाहीत, एकमेकांबरोबर खेळू शकत नाहीत. आपण आता कोरोनामुळे तर आता असं झालंय की मुलं मातीत खेळतात, खेळू नको म्हणून सांगतो. अरे कोरोना मातीत काही जात नाही, लक्षात घ्या. आपण मातीत मुलांना खेळवलंच पाहिजे. माती ही त्यांना, तुम्ही जर बघितला साधारणपणे एखादी काही गरिबांची मुले असतात, बाहेर रस्त्यावर राहणारी मुलं असतात बघा, ते त्यांना कधी आजारी पडलेले जाणवतात का बघा. कधीच नाही ते आजारी पडतात असं वाटतच नाही. आणि एक महत्वाची मी काल गोष्ट सांगितली, मी माझ्या मुलीची दातांची वाढ नाही झाली, का झाली नाही, ह्या गोष्टी पण आहाराकडे महत्वाची गोष्ट लक्ष द्या मुलांकडे. आणि आपण आपल्या स्वतःकडे पण योग्य आहार घ्या, समतोल आहार घ्या, ज्या आहारातून आपल्याला फायदा मिळेल असे आहार घ्या. आणि ह्याचा आहाराचा नक्कीच फायदा होतो. योगा करत असताना ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. योगाची तशी अष्टांग योग सांगितल्यात, यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी, हे जे काही आसनं आहेत
पहिल्यांदा यम नियम आपण ठरवले पाहिजेत, मग आसनं येतात. आसनं नंतरचा भाग आहे. पहिला यम नियम ठरवले, यम नियम जे आहे ते तुम्ही जरा वाचून घ्या. यम नियमामध्ये काय आहे, मग आसन येतं, मग आसन करायचे असतात. पहिल्यांदा म्हणजे जसं की अहिंसा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण शिकल्या पाहिजेत. समाजाबरोबर वागताना कसं वागलं पाहिजे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण शिकून घेतल्या पाहिजेत. लक्षात घ्या. चालतंय, ठीक आहे. सर्वांचे धन्यवाद. सर्वांनी उपस्थित राहिला. हा कॅम्प व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुम्ही सहकार्य केलं. मी सर्वांचे धन्यवाद बोलतो. हा सविता मॅडम बोला. मला माधुरी मॅडमचे जरा आभार मानायचे आहेत मॅडम. बोला बोला मॅडम. नंदा काय म्हणते? तुमच्यामुळे बरंच काही शक्य होतंय. सरांच्या अभिमानात सरांची कल्पना आहे. आम्ही फक्त जॉईन झालोय, बाकी काही नाही आमचं पण पार्टिसिपेशन. तुम्ही आम्हाला जॉईन व्हायला लावलं ना. सरांनी